गेल्या 4 दिवसात 2568 ठिकाणाचे खड्डे बुजवलेत. नाशिक महापालिका प्रशासनानं दावा केलाय. 30 जुलै 2 ऑगस्ट दरम्यान युद्धपातळीवर खड्डे दुरुस्ती मोहीम आहे. सातपूर विभागात सर्वाधिक खड्डे बुजवण्यात आल्याची माहिती आहे. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे. महेश, गेल्या आठवड्यात आपण जर पाहिलं तर नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 2 जणांचे बळी गेलेले होते, तर अनेक जण जखमी झाल्याचं सुद्धा वृत्त आहे. आता मात्र हा खड्ड्यांचा मुद्दा सरकारच्या सुद्धा शीर्षस्थानी असताना युद्धपातळीवर खड्डे दुरुस्ती मोहीम. लागू अगदी खरं आपण बघितलं असेल तर नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचे बळी गेलेले आहे. यानंतर प्रशासन हे खडबडून जागे झालेले आहे आणि दिवस रात्र खड्डे बुजवण्याचं काम जे आहे ते मनपा प्रशासनाने हाती घेतलेले आहे. खरं तर मंत्री गिरीश महाजन यांनी देखील 2 दिवस नाशिकमध्ये तळ ठोकलेला होता आणि या खड्ड्यांचा संपूर्ण आढावा जो होता तो घेतलेला होता. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मनपा अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेला होता. जो अधिकारी कंत्राटदार काम करणार नाही त्याच्यावर कडक कारवाईचा इशारा देखील मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेला होता. तर अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा इशारा देखील मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेला होता. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता बघितलं तर मनपा प्रशासन ऍक्शन मोडवर आलेलं आहे आणि दिवस रात्र खड्डे बुजवण्याचं काम जे आहे ते सुरू असल्याची माहिती आहे ती समोर आलेली आहे. आतापर्यंत एकूण 2568 खड्डे जे आहे ते बुजवण्यात आलेले. मात्र काही ठिकाणी पावसाचा व्यत्यय येत असल्याने तिथे देखील कशा पद्धतीच्या उपाययोजना कराव्या याचं देखील आखणी जी आहे ती मनपा प्रशासनाच्या वतीने केली जात आहे. खरं तर खड्डे बुजवण्यासाठी आता एक वेगळ्या प्रकारचं जे मटेरियल आहे ते यूज करण्यात येत आहे. त्यामध्ये कोल्ड मिक्स असेल, मिलेनियम असेल, अशा पद्धतीचा वापर करून हे खड्डे बुजवण्यात येणार आहे, जेणेकरून त्याच्यावरून हेवी व्हेकल गेली तरी ते खड्डा जो आहे तो पुन्हा उकरणार नाही आणि त्याचे लॉंग लाईफ तो टिकल. अशा पद्धतीचं मटेरियल जे आहे ते वापरण्यात येत आहे. एकूणच जर बघितलं तर मनपा प्रशासनावर खरं तर टीका होत असताना राज्यभरात नाशिक पुन्हा एकदा खड्ड्यांमुळे चर्चेत आलेला असताना आणि ज्या नाशिक नगरीमध्ये कुंभ भरणार आहे अशा नगरीमध्ये खड्डे पडलेले असताना मोठी टीका जी होती ती सोशल मीडियासह माध्यमांवर आलेली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासन ऍक्शन मोडवर आलं आणि खड्डे बुजवण्याचं काम जे आहे ते हाती घेण्यात आलेले आहे. सर्वाधिक खड्डे सातपूर परिसरामध्ये बुजवण्यात आलेले आहे. तर उर्वरित भागामध्ये जर बघितलं असेल तर नाशिक रोड असेल, पंचवटी असेल, पूर्व विभाग असेल, नवीन नाशिक असेल, अशा वेगवेगळ्या भागात देखील खड्डे बुजवण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर हाती घेण्यात आलेले आहे. येत्या 8 ते 10 दिवसामध्ये संपूर्ण नाशिक शहरातील खड्डे बुजवण्याचा जो प्रयत्न आहे तो मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूणच नाशिकला खड्डे मुक्त करणार का असा देखील सवाल काही नागरिकांकडून उपस्थित होतो. मुद्दा लक्षात येतोय. धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.